कधी कधी काय होतं ना, आपण कितीही थकलो ना तरी आपल्याला कामावर कधी जायचं मूड नसते की आज मी जात नाही, पण तरी जावं लागते ना. त्यावेळेस ना मला खूप कंटाळा येतो. तर हॅलो, कशा आहात सर्वे? मी माधुरी राऊत कांबळे पुन्हा आली एक व्हिडिओ घेऊन. तर आज मी ना सकाळपासून खूप दमले होते मासे कट करून करून करून. तर इथे एक झाला होता, तर मी आज नाश्तासुद्धा नव्हता केला, तर आज हात पण सुद्धा चालत नव्हते बरोबर. तर हा होता एक 4.5 किलोपर्यंत किंगफिश. एकानेच घेतला होता, तर त्याला मला म्हणजे मीडियम असे पीस करून द्यायचे होते. तर हातही चालत नव्हता आणि माझ्या जे सुरीला धार पण नव्हती एवढी. तर आज मला खूप भारी गेले मासे कट करायला. कधी कधी होतं ना, पूर्ण दमून जातं, म्हणजे कंटिन्यूली मासे कट केले ना तर असं होऊन जातं आणि हात पण खूप दुखायला लागते. तर आज असंच झालं माझ्यासोबत. आज माझे हात एवढे दुखायला लागले होते, तर आज मी घरी जाऊन कामंसुद्धा करायच्या कामाची नव्हती, एवढी मी थकून गेली होती. तर असे मासे जर फ्रेश असले ना तर खायला पण खूप बरे लागतात, म्हणजे एकदम टेस्ट त्याची अप्रतिम असते. आणि हा किंगफिश खरंच खूप आज फ्रेश होता, तर असा मी कट करून दिला त्याला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले नाही तुमचे फेवरेट मासे कोणते आहे, तर या व्हिडिओमध्ये नक्की सांगा. आणि हो, जो फिश लवर आहे त्याला नक्की शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही गोव्यामध्ये येऊन कुठले कुठले मासे टेस्ट केलेले आहे ते पण मला नक्की सांगा. तर सुरमई आणि सुरमई किंगफिश कोणाला कोणाला आवडतो तो पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे याचे रेट काय आहेत? आज आमच्याकडे 950 होता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.